Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gamande with you again. As you all know friends, ही 11 तारखेला जी एक्झाम आहे APPची त्यासाठी सर्वांचं प्रिपरेशन झालेलं आहे. सगळे जे काही बाहेरगावी सेंटर आले ते उद्याच इथनं त्यांच्या गावावरून निघतील, एक्झाम सेंटरवर पोहोचतील आणि जी काही आज प्रिपरेशन आहे तुमची जी फायनल झालेली आहे असं आपण समजूया. सो सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. फर्स्ट ऑफ ऑल की छान अगदी विदाऊट टेन्शन पेपर तुम्ही प्रिपरेशन केलेलं आहे, पेपर सोडवायचा आहे, कुठल्याही प्रकारचे टेन्शन घ्यायचे नाही आहे. सो गेले 6 महिने झाले आपण एवढे हार्डवर्क करतो आहे आणि जे काही प्रिपरेशन करतो आहे तर त्याबद्दल ऑफकोर्स तुमची प्रिपरेशन झालीच असेल आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. सो मी आज हा व्हिडिओ यासाठी बनवत आहे कारण की जे काही परवाला एक्झाम आहे त्याबद्दल काही माझे क्लासेस होते ज्याबद्दल जे अपील रिव्हिजन्स आहेत किंवा नोट्स वगैरे एक्सेट्रा. सो यामध्ये भरपूर लोकांनी ॲडमिशन्स घेतल्या, काही लोकांनी ॲडमिशन्स नाही घेतल्या तरीही त्यांना मी नोट्स वगैरे त्यांच्या डिमांडवर प्रोव्हाइड केलेले आहे. अपील रिव्हिजनची ई बुकही प्रोव्हाइड केलेली आहे. ज्यांचे प्रॉपरली 1 महिना 2 महिने त्यांनी माझ्याकडे क्लास केलेले आहे त्यांचा कन्सेप्ट तर क्लिअर आहेच. बट अजूनही काही डाऊट असेल तर आज आपण ऑल ओव्हर एक्झामबद्दल इथे एक 10-15 मिनटं तुम्ही हा व्हिडिओ बघून तुमचा वेळ यामध्ये दिला तर बेटर राहील. सो सगळ्यात महत्त्वाचं की अपील रिव्हिजन तर मी अगदी शॉर्ट बट स्वीट वेनी तुम्हाला कन्फ्युजन जे काही आत्ता 11th आरला जे कन्फ्युजन आहे डोक्यात ते बाहेर निघण्यासाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देते आहे, अपलोड करते आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं की अपीलचे 3 प्रकार आपल्याला अपील रिव्हिजन येऊ शकतं. दॅट इज सगळ्यात आधी तुम्हाला जे काय आहे ते 378(1)(a) ओके, ॲक्विटलवर अपील येणे. ठीक आहे की नाही, हेही एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ॲक्विटलवर अपील येणार की कन्व्हिक्शनवर. तर 99% ॲक्विटलवरच येईल, बट कन्व्हिक्शनचंही मी माझ्या पुस्तकांमध्ये दिलं आहे आणि शिकवण्यातही आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्यावरही प्रिपरेशन तुमचं झालेच आहे. तर 378(1)(a) जो सेक्शन आहे आणि 378(1)(b) जो सेक्शन आहे हा ॲक्विटलच्या अपीलची डील करतो. म्हणजे प्रोसिक्युशन जेव्हाही अक्यूजला ॲक्विटल करण्यात येतं तेव्हा 378(1)मधनं अपील दाखल करत असतो सेशन कोर्टामध्ये. पण आपण प्रिपेअर करतो आहे असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटरसाठी. ही जी एक्झाम आहे ती असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटरची आहे, त्यामुळे आपण APP ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून सेशन कोर्टात अपील दाखल करू शकत नाही. आपल्याला जे MPSCने सिलेबसला दिलं ते प्रपोजल आहे, त्यामुळे इथे आपण प्रपोजलच फाईल करायचं आहे, प्रपोजल ड्राफ्ट करायचं आहे. ओके, सो तर बघूया आपण आता प्रपोजल कसं बनवायचं आणि ते कुणाला पाठवायचं. 378(1)(a) मध्ये ॲक्विटलसाठी प्रपोजल पाठवायचं आपल्याला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला. कशासाठी? टू परमिशन फॉर द डायरेक्शन टू फाईल द अपील इन द सेशन कोर्ट. सो हे डायरेक्शन कोण देणार आहे आपल्याला? DM, दॅट इज डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. ओके, पण DMला तेव्हाच आपण 378(1)मधून अपील प्रपोजल पाठवायचं जेव्हा ऑफेन्स एखादाही सेक्शन जर 4-5 सेक्शन लागले असेल केसमध्ये 323, 324, 325, 326, 504, 506 एक्सेट्रा, त्यातला 324, 326 हा कॉग्निजेबल अँड नॉन वेलेबल. ओके, सो एखादा जरी सेक्शन आपल्याला कॉग्निजेबल अँड नॉन वेलेबल म्हणजेच तो कॉग्निजेबल आहे सोबत तो नॉन वेलेबल आहे, ऑर म्हटलेलं नाही आहे, कॉग्निजेबल अँड नॉलेबल. कॉग्निजेबल अँड वेलेबल असेल तर तो इथे बसणार नाही, फक्त कॉग्निजेबल आणि नॉन वेलेबल जर असेल तर ही अपील प्रपोजल तुमची DMकडे तुम्ही पाठवायची. मग आउटवर्ड नंबर वगैरे तो फॉर्मॅट आहे. त्यानंतर फॉर्मॅट झाल्यानंतर टू द DM सब्जेक्ट काय ते लिहा की या विषयामध्ये जो काही जजमेंट निघाला आहे की त्याच्यामध्ये अपील रिव्हिजन जे काही जजमेंट निघालेलं आहे त्यामध्ये ॲक्विटल केलेलं आहे आणि म्हणून ही अपील प्रपोजल आम्ही DMला पाठवतो आहे. त्यानंतर तुम्हाला फॅक्ट्स लिहायच्या आहे केसच्या की एक्झॅक्टली केसच्या फॅक्ट्स काय. फॅक्टची स्टोरी जी आहे तुमच्या एक्झाम क्वेश्चन पेपरमध्येच दिलेली आहे, बट तुम्हाला काय लिहायचं आहे शॉर्टमध्ये. ठीक आहे, तो क्वेश्चन घ्यायचा, ती स्टोरी उचलायची आणि शॉर्टमध्ये यायचं. शॉर्टमध्ये लिहायचे 2 ओळीमध्ये फॅक्ट्स की नेमकं काय झालं, एनी बीला या वेळ या प्लेसवर या सिच्युएशनमध्ये मारले. ओके, त्यानंतर मग बीनी FIR फाईल केलेला आहे. ओके, मग बीचा FIR प्रोसिजरला लिहा की बी वेंट टू द पोलीस स्टेशन, फाईल द FIR और रिपोर्ट. ओके, देन
Police started the investigation, affected the Panchanama, recorded the statement of witnesses, arrested the accused and filed the charge sheet before the court. ठीक आहे, 3 मुद्दे झाले. हे 3 मुद्दे फॅक्टमध्ये कंपल्सरी यायलाच हवे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे चार्ज वॉज फ्रेम्ड, ओके, अँड एक्सप्लेन टू द अक्यूज वॉज नॉट गिल्टी अँड क्लेम टू बी ट्रायड. ठीक आहे, हा चौथा मुद्दा तुमचा. अँड आफ्टर द ट्रायल, ड्युरिंग द ट्रायल, court examine so and so witnesses, prosecution examine so and so witnesses, okay, and then court acquitted the accused. ही झाली तुमची 4 ते 5 ओळीमध्ये स्टोरी, जी की आपल्याला शॉर्टमध्ये लिहायची, की खूप मोठी दिलेली आहे. त्यानंतर मग आता इथून समोर या आणि इथनं तुम्हाला पाठच असलं पाहिजे. बीइंग अग्रीड विथ द जजमेंट ऑफ द JMFC, दॅट इज लर्नेड लोअर कोर्ट लिहू शकता, किंवा LLC लर्नेड लोअर कोर्ट. ठीक आहे. सो यानंतर अग्रीड आहोत आम्ही जे काही प्रोसिक्युशन आहे, अँड देन वी वॉन्ट्स टू फाईल द अपील. दॅट्स वाय वी फाइलिंग द अपील प्रपोजल टू द DM, बिकॉज दिस सेक्शन, वन ऑफ दिस सेक्शन इज कॉग्निजेबल अँड नॉन बेलेबल. क्लिअर. मग पुढे आलो, मग ग्राउंड्स लिहा. ग्राउंड्समध्ये जे काही पर्टिक्युलर ग्राउंड्स आहे तुम्हाला पूर्ण लिहिता आले पाहिजे. ठीक आहे की नाही. हे आता मी इथे शिकू शकत नाही कारण तुम्हाला ही वेळ कमी आहे. ठीक आहे. सो ग्राउंड्समध्ये काय, पहिले तर तुमचे ग्राउंड्स येणार आहे कॉमन ग्राउंड 2-3, जे की गुड कन्सेन्समध्ये नाही आहे किंवा रॉंग जजमेंट दिले, रॉंग कन्क्लुजन केलं आहे. मग त्यानंतर ग्राउंड्स फॉर दी ॲक्विटल, जे काही आपल्याला स्टोरीमध्ये क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे आपल्या मॅजिस्ट्रेटनी. ठीक आहे. मग ते ग्राउंड्स आपल्याला लिहायचे. मग तर त्यांनी एखादा ग्राउंड असा देऊ शकतात ते की FIR डिले यांनी फाईल केला आणि काही सॅटिस्फॅक्टरी रिझन्स प्रॉसिक्युशनने दिले नाही. तर आपण म्हणायचं आहे की यस, सॅटिस्फॅक्टरी प्रॉसिक्युशननी रिझन्स दिलेले आहे. एक 20-25 किलोमीटर तुमचं जे काही घटनास्थळ आहे तिथनं पोलीस स्टेशन दूर आहे, व्हेकल फॅसिलिटीज नाही, ऑलरेडी इन्फॉर्मंट इंज्युअर्ड होता. ठीक आहे, जो की कंप्लेनंट आहे तो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही FIR फाईल केला अँड दिस इज द सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन. काही विटनेस कॉन्ट्राडिक्शन झालेले आहे, कोरोबोरेशन कुठेही दिसून येत नाही, काही विटनेस नॉन बिलेबल आहे. तर हे एक ग्राउंड आपण जे की आपल्याला कोर्टाने दिली आहे फाइंडिंग्समध्ये ते पूर्ण लिहायचे. नंतर ॲट दी एंड पुन्हा सेम ग्राउंड्स येतात काही, त्यामध्ये की ॲक्विटल करायला पाहिजे नव्हतं, कन्व्हिक्शन करायला पाहिजे होते. ओके. अँड देन दिस अपील प्रपोजल ऑर अपील विदिन द टाईम. ओके. डेट्स लिहू शकता तुम्ही. डेट्स आठवत नसेल तर लिमिटेशनमध्ये तुम्ही 90 दिवस, 60 दिवस, किती कशाला लिमिटेशन आहे. या सेक्शन 378(1)A मध्ये आपल्याला 90 दिवस लिमिटेशन आहे. ओके. सो मग आता पुढे येऊया आपण ज्युरिस्डिक्शनवर, की ही अपील फाईल कुठे होणार, तर सेशन कोर्टामध्ये फाईल होणार. हे झालं 378(1)चं. पुन्हा प्रेयरमध्ये 3 ग्राउंड सेम आहे, की अपील जे काही तुम्ही ॲक्विटल काढलेलं आहे जजमेंटचं त्याला सेटिसाईड करा आणि इन द इंटरेस्ट ऑफ द जस्टिस जो काही न्याय आहे तुम्ही द्या. ठीक आहे. किंवा अजून एक ग्राउंड लिहू शकता तुम्ही, इथे कुठल्याही प्रकारे अदर प्रोसिडिंग आम्ही दाखल केलेली नाही. हे ग्राउंड इथे तुमचं अपील पूर्ण संपुष्टात येतं. त्यानंतर असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर खाली जे काय ते ABCD नाव लिहू शकता. त्यानंतर डॉक्युमेंट्स काय दिलेले आहेत तुम्ही अपील प्रपोजल फाईल करताना, तर डॉक्युमेंट जे आहेत ते तुमचे इथे डॉक्युमेंट ऑल द डिस्पोजिशन ऑफ दी डिपोजिशन ऑफ दी witnesses and certified copy of the judgment. This is your पूर्ण जे काय आहे ते तुमचं अपील प्रपोजल तुम्ही फाईल केलं. हे झालं 378(1)A मध्ये. जेव्हा एखादा जरी सेक्शन तुम्हाला कॉग्निजेबल आणि सोबत नॉन बेलेबल असेल तरच तुम्ही ही जी अपील प्रपोजल आहे ती DMला पाठवू शकता. ठीक आहे. हा आहे 378(1)A. 378(1)B मध्ये जर आलो आपण तर बेलेबल, अदरवाईज किंवा अदर दॅन म्हटलं, म्हणजे अदर दॅन कॉग्निजेबल ऑर नॉन बेलेबल. जो ऑफेन्स कॉग्निजेबल नॉन बेलेबल नाही आहे त्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही ऑफेन्स असेल मग तो बेलेबल आहे, कॉग्निजेबल आहे, बेलेबल आहे, नॉन कॉग्निजेबल आहे, बेलेबल आहे. फक्त नॉन बेलेबल नसायला पाहिजे आणि कॉग्निजेबल सोबत नसायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे बेलेबल असेल तर मग ही अपील प्रपोजल आता तुम्ही कुठे पाठवायची आहे, L&J, दॅट इज लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंट, मंत्रालय, मुंबई. मग DMच्या जागी फक्त हा एकच पोर्शन चेंज होणार, दॅट इज L&J, अँड दुसरा सेक्शन 378(1)B मध्ये. ओके. मग यामध्ये ज्युरिस्डिक्शन चेंज होणार. ज्युरिस्डिक्शन सेशन कोर्टात येत नाही, हायकोर्टात येतं. लिमिटेशन्स काय आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर जे काही आहे ते हायकोर्टाच्या सेक्शन 378(3) नुसार डायरेक्शन बाय दी हायकोर्ट. ठीक आहे. ते हे एवढा मॅटर थोडाफार इथे 378(B) मध्ये 1B मध्ये चेंज होतो. ठीक आहे. पण 378(1)A मध्ये DMला अपील जाणार जेव्हा कॉग्निजेबल अँड नॉन बेलेबल असेल. मग याच्या व्यतिरिक्त दुसरा बेलेबल, कॉग्निजेबल असेल, काहीही असेल तरी ती
जी अपील प्रपोजल आहे तुमची एल&जेला जा. तिसरा पॉईंट आहे 377. 377 मध्ये काहीही वाद नाही आहे. तुम्हाला कॉग्निझेबल नॉन-वेलेबल काही पाहायचं नाही आहे. जेव्हाही प्रोसिक्युशनला वाटतं की यस इथे पनिशमेंट जास्त द्यायला पाहिजे होती, 7 वर्षापर्यंत पनिशमेंट होती आणि ती फक्त 6 महिने देण्यात आलेली, अशा सिच्युएशनमध्ये प्रोसिक्युशन इथे डायरेक्टली अपील फाईल करू शकतो टू द सेशन कोर्ट फॉर द इन ॲडव्होकेट पनिशमेंट. रेअर केसमध्ये आत्तापर्यंत कधी 377 विचारलेलं नाही आहे, बट विचारू शकतात. त्यामुळे आपण शिकलोय आणि शिकणं गरजेचं पण होतं. ओके, सो दिस इज अपील प्रपोजल. मग आता 377 मध्ये तुम्हाला सेशन कोर्टात लिमिटेशन आहे, ठीक आहे की नाही, ज्युरिस्डिक्शन आहे. मग याच्यामध्ये काय लिमिटेशन आहे काय नाही हे तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं होतं. अजूनही केला नसेल तरी आता या स्टेजला फक्त ॲक्विटलचं परफेक्ट करून जाणं गरजेचं आहे. तो 377. त्यानंतर 397 मध्ये आपण रिव्हिजन फाईल करतो आहे. रिव्हिजन कधी फाईल करायचं, एखादी स्टोरी आली, स्टोरीमध्ये एखादी मध्ये कुठे ऑर्डरही काढली असेल, ॲक्विटल कन्व्हिक्शन केलेलं कुठेही दिसत नाही, जस्ट ऑर्डर दिसते. मुद्देमाल प्रॉपर्टी जप्त केली नाही त्याची ऑर्डर दिसती आहे, किंवा मग डिफॉल्ट बेलवर सोडून दिलं त्याची ऑर्डर दिसती आहे, एखाद्या ॲक्यूजला मेन्शन केलं नाही त्याची ऑर्डर दिसती आहे, पोलीस कस्टडी मागितली प्रोसिक्युशननी, पोलीस कस्टडी रिजेक्ट केलेली आहे, कोर्टाने ऑर्डर दिसती आहे. अशा छोट्या छोट्या ऑर्डर ज्या काही इंटरमिडिएटरी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये 397(1) मध्ये 397(2) लिहायचं नाही आहे आपल्याला, 397(1) लिहायचं. मग याचं रिव्हिजन आपण फाईल करू शकतो. ओके, तर दिस इज द रिव्हिजन. मग हे रिव्हिजन फाईल कुठे होणार, तर इथे कुठल्या प्रकारे दिलं नाही, पण जे प्रोसिक्युशनचे रिव्हिजन्स फाईल होतात ते प्रपोजल DGPला फाईल होतात. त्यामुळे तुम्ही रिव्हिजन DGPला पाठवायचे. 377 मध्ये तुम्ही एल&जेलाही पाठवू शकतात, स्टेट म्हटलंय, बट आपले जे होम मिनिस्ट्री अंतर्गत आपलं डायरेक्टरेट ऑफ प्रोसिक्युशन चालतं त्यामध्ये DGPला 377च्या ज्या काही ते अपील प्रपोजल पाठवण्यात येतात. त्यामुळे अपील प्रपोजल तुम्ही DGPला पाठवू शकता. 377 आणि 397(1) मध्ये तिथे कॉग्निझेबल नॉन-वेलेबल काहीही विचार करण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला फक्त अवघड तिथेच जाणार आहे 378(1)A आणि 378(1)B मध्ये. तर 378(1)A जिथेही तुम्हाला एखादा हार्श सेक्शन दिसला, लाईक ग्रीवस अट आहे, मग कुठले सेक्शन आहेत तसे 326 आहे, 324 आहे, त्याच्यानंतर 354 आहे, त्याच्यानंतर 420 आहे, 498A आहे. ओके, सो असे काही सेक्शन्स आहे, अनलॉफुल असेंब्लीचे सेक्शन्स आहेत. या सेक्शनमध्ये सरळ कॉग्निझेबल आणि नॉन-वेलेबल आहे. एक जरी सेक्शन तुम्हाला कॉग्निझेबल नॉन-वेलेबल भेटला 4-5 सेक्शनमधून स्टोरीमध्ये, तर तुम्ही डायरेक्टली DMला अपील प्रपोजल फाईल करायचं. सो दिस इज रिगार्डिंग द अपील प्रपोजल. ओके, त्यानंतर एसेचा पार्ट तुमचा येतोय. तर एसेच्या पार्टमध्ये तुम्ही चाइल्डवर, ओके, ज्युनाईल काय आहे, ज्युनाईल इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ काय आहे, ज्युनाईल लॉ नीड टू बी स्ट्रिक्ट टू बिकम अ स्ट्रिक्ट, ओके, हा एक येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं सायबर क्राईम सध्या न्यूजमध्ये आणि चर्चेमध्ये आहे लॉकडाऊनपासून. तर सायबर क्राईम तुम्ही करून जाण्याची गरज आहे. सायबर क्राईम एकदा थोडंसं वाचा. त्यानंतर आपल्याला जो पोर्शन दिलेला आहे MPSCने तो क्रिमिनल एसे म्हटलं आहे. त्यामुळे विमेन्सचे लॉ, कुठलाही लॉ पर्टिक्युलरली सायबर बघतात तर मग त्याचे काय काय लॉ आपल्या इंडियामध्ये आहे हे बघा. ठीक आहे, विमेन्स आहेत, विमेन्सचे काय काय क्रिमिनल लॉ, काय काय क्रिमिनल प्रोटेक्शनसाठी आपण इथे इनिशिएटिव्स आहेत विमेन्ससाठी हे पाहणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर चाइल्ड आहे, ॲनिमल आहे, त्यानंतर NDPS ड्रग्समधनं काय काय क्रिमिनॉलॉजीमध्ये आपल्याकडे आहे अवेलेबल लॉज, ओके, कायदे, आणि प्रत्येक याच्यात जर कॉन्स्टिट्यूशनचे प्रोव्हिजन्स टाकू शकलात तर ते खूप चांगलं राहील. ओके, सो या प्रकारे तुम्ही काही चाइल्ड, विमेन, सायबर क्राईम्स, NDPS आहे, ॲनिमल क्रुएल्टी आहे, क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे, अशा प्रकारचे 4-5 एसे तुम्ही, सेडिएशन आहे, ठीक आहे की नाही, अशा प्रकारचे 4-5 एसे तुम्ही करून वाचून जाऊ शकता. एसेचं एवढं लोड घेऊ नका, एसेपेक्षाही दुसरं मॅटर आपल्याला खूप स्टडी करण्यासारखं आहे. ठीक आहे, मायनर ॲक्टचा जो पोर्शन होता तो मी तुम्हाला सगळ्या नोट्स प्रोव्हाइड केल्या होत्या. तरीही होत असेल तर गो थ्रू करता येईल. आज रात्रीतनं तुम्ही मायनर ॲक्टच्या ज्या काही डेफिनेशन आहे, जसं की कॉमन ड्रिंकिंग हाऊस आहे, ब्रोथेल आहे, प्रॉस्टिट्यूशन म्हणजे काय, ॲसिस्टोमेट्रिक सिस्टीम म्हणजे काय, जसे की पब्लिक की, प्रायव्हेट की, डिजिटल सिग्नेचर म्हणजे काय, त्याच्यानंतर पोलीसमध्ये कॉमन ड्रिंकिंग हाऊस, त्यानंतर भरपूर असे छोटे ॲक्ट आहेत तुमचे. ॲनिमल म्हणजे काय, कॅप्टिव्ह ॲनिमल म्हणजे काय, फुका आणि डुमदेव म्हणजे काय, ठीक आहे की नाही. ह्या छोट्या छोट्या नोट्स मध्ये जे काही आहेत किंवा तुमच्याकडे जे काही मटेरियल अवेलेबल आहे तर डेफिनेशन मायनर ॲक्टमधनं करणं गरजेचं आहे तुम्हाला.
त्यानंतर IPC आहे, तर IPC मध्ये इंजुरी आहे, व्हॉलंटरीली आहे, इलिगल आहे, त्यानंतर जनरल एक्सेप्शन आहे, अनलॉफुल असेंब्ली आहे, क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे, अबेटमेंट आहे, कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंट्स टू मर्डर, कल्पेबल होमिसाइड अमाउंट्स टू मर्डर, क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन, मिसचीफ, चीटिंग, हे थोडे प्रोव्हिजन्स करणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे. CRPC मधनं सेक्शन 41 करा, त्यानंतर तुम्हाला 190 करा, त्यानंतर मुद्देमाल करा, 451 आणि 51-52 आहे. त्यानंतर तुम्ही ट्रायल करा, समन ट्रायल आणि वॉरंट ट्रायल, समरी ट्रायल, प्ली बार्गेनिंग. ओके. 195 सेक्शन महत्त्वाचा आहे तुम्हाला. अल्टर्ड चार्ज मे अल्टर, चार्ज मे जॉईन. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करणं, प्रिपरेशन करणं गरजेचं होतं. सो जे काही तुम्ही प्रिपरेशन आत्ता केलेलं आहे, तर उद्याचा दिवस तुमच्याकडे काही स्टुडंटला ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे, काही स्टुडंटला जे काही आता खूप सारे कन्फ्युजन असेल तर त्यावर कन्फ्युजन न करता जेवढं आहे त्यावर रिवाईज करणं अत्यंत गरजेचं आहे, एक बिफोर 1 डे. सो यासाठी मी तुम्हाला बेस्ट लक देण्यासाठी हा व्हिडिओ बनवते आहे आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. अगदी बिना टेन्शननी पेपर सोडवा. 2 तासात 3 तासाचा जरी मधात गॅप जरी असला तरी तुम्हाला जास्तीत जास्त 1.5 तास ते वेळ देऊ शकतात. रिटन एक्झामिनेशन आहे तर प्रॉपरली ब्लॅक पेन जास्तीत जास्त यूज करणं गरजेचं आहे. व्यवस्थित लिहा, क्वेश्चन सुटणार नाही. टाईम मॅनेजमेंट घड्याळ समोर असते, टाईम मॅनेजमेंट हे प्रॉपरली लक्षात ठेवा. 40 मिनिटाच्या आत तुमचं अपील प्रपोजल किंवा मग एक 25 to 20 मिनिटाच्या आत तुमचा एसे होणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. शॉर्ट नोट असेल किंवा 8 मार्काचा असेल तर छोट्या छोट्या पॅराग्राफ्समध्ये छोटे पॅराग्राफ्स करून कमीत कमी 8 पॅराग्राफ्स करा. मार्क्स जे असतात ते पॅराग्राफ्सवर डिवाईड केले जातात. ठीक आहे की नाही. सो अशा प्रकारे ट्रिक्स आहेत काही याच्या एक्झाम्सच्या. त्यानंतर जे काही आहे ते प्रॉपरली विदाऊट टेन्शनला जाणं पेपरला हेही खूप मोठी गोष्ट आहे. तर तुम्हाला मेंटलीही त्यासाठी स्टेबल राहणं अत्यंत गरजेचं असतं. सो खूप स्टुडंट आहेत, त्याप्रमाणे जागाही जास्त आहेत, त्यामुळे कट ऑफ लिस्ट लागेल काय लागेल याचा विचार आता न करता आपण पेपर आल्यावर त्यावर चर्चा करूया. ठीक आहे. सो बेस्ट ऑफ लक ऑल स्टुडंट्स. जेवढं आता प्रिपरेशन आहे त्याला व्यवस्थित डोक्यामध्ये घेऊन जाऊन अगदी शांतपणे सोडवायचं आहे. ठीक आहे. सो बाकी जे काही आहे ते माझे क्लासेसचे विद्यार्थी असेल किंवा अदर, तर आपण नंतर डेफिनेटली 11 तारखेनंतर चर्चा करणारच आहोत. सो सगळ्यांना माझ्याकडनं अगदी मनापासून बेस्ट ऑफ लक. खूप चांगला आणि खूप छान पेपर सोडवावा अशी सदिच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच.